नमस्कार, मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत. नाशिकमध्ये काल सायंकाळपासून पावसाची मुसळधार जी आहे ती पाहायला मिळते आहे. परिणामी नाशिकच्या गंगेला जो आहे तो पूर आलेला आहे. महापौर आपल्यासोबत आहे. ते लोकमत मध्ये आपलं स्वागत. खरं तर 13,000 पेक्षा जास्त क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग होतोय. छोटी मोठी मंदिरं असतील, दुकानं असतील, ती पुराच्या पाण्याखाली गेलेली आहेत. प्रशासनाची, मनपा प्रशासनाची कसं नियोजन, काय तयारी? आपण आज सकाळपासून सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. साधारण दुपारी 12 वाजल्यापासून जेव्हा प्रशासनाचा आमच्याकडे सतर्कतेचा इशारा आलाय तेव्हापासून आम्ही सर्वांनाच जे पुराच्या पाण्याने बाधित होत असलेले स्पॉट्स आम्हाला माहिती आहे, त्यामुळे सगळ्यांनाच तिथून हलवण्याचा आम्ही एक सगळ्यांना सांगितलं होतं. आणि जवळजवळ सराफ बाजार असेल, त्याच्यानंतर काजीगडीचा परिसर असेल, मिलिंदनगर असेल किंवा शाहूनगर असेल, ह्या परिसरातले जिथे मागच्या पावसाळ्यात काही पूर परिस्थिती जाणवली होती आणि त्यांच्या घरात पाणी गेलं होतं, त्यांना आपण आधीच स्थलांतरित केलं आहे. जवळजवळ 30 कुटुंब गौरी पटांगणाच्या जवळ होती, त्यांना पण स्थलांतरित सुरक्षित ठिकाणी करण्यात आलेलं आहे. मी नाशिककरांना दुपारपासूनच विनंती केली आहे की आपण सगळ्यांनी ह्या पूर परिस्थितीमध्ये सहकार्य करावे, कोणीही घराच्या बाहेर पडू नये. आज तर शाळकरी मुलं सुखरूप घरी पोहोचले आहेत, पण असाच पाऊस जर रात्री सुरू राहिला तर मला असं वाटतं की आपल्याला अजून काही गंगापूर धरणातनं विसर्ग होऊ शकतो आणि तेव्हा आपत्कालीन परिस्थिती निर्माण होईल. कारण सगळेच नाशिककर तेव्हा रात्री घरी असतील, पण तरी सुद्धा सगळ्यांनी घरी राहण्याचे मी सगळ्यांना विनंती करते. शासन, प्रशासन, सर्व लोकप्रतिनिधी आपल्या ह्या सुरक्षिततेसाठी ग्राउंडवर आम्ही उपलब्ध आहोत. हेल्पलाईन्स देखील जारी केल्या आहेत. आज सकाळपासून जवळजवळ 60 ते 70 कॉल आम्ही रजिस्टर केले आणि रिस्पॉन्स टाइम अतिशय चांगला आहे आपला. जे धोकादायक वाडे असतील किंवा धोकादायक ठिकाणं असतील ज्याच्याने सतत पाऊस पडल्याने ते वाडे पडू शकता अशी परिस्थिती आहे, तर एक आपत्कालीन तुकडी त्या ठिकाणी निरीक्षणासाठी आम्ही ठेवतो आहे. त्याचबरोबर जर अजून ही परिस्थिती जास्त राहिली आणि खूप पाऊस वाढला तर आम्ही SDRF ला सुद्धा बोलवण्याची तयारी ठेवली आहे. नक्कीच ताईसाहेब, खरं तर गिरीश महाजन असतील किंवा मुख्यमंत्र्यांपर्यंत नाशिकच्या पूर परिस्थितीचा आढावा जो आहे तो देण्यात आलेला आहे का, की याबाबत कुणी येणार आहे का, किंवा आपलं कुणाशी या संदर्भातलं बोलणं झालेलं आहे? नक्कीच आपण बघता आहात की वारी सुरू आहे पंढरपुरामध्ये आणि 25 तारखेला सगळे तिथे उपस्थित राहणार आहेत. त्याचीच क्राऊड मॅनेजमेंट ह्या व्यवस्थेसाठी खरं तर आपले कुंभमेळा मंत्री आणि आपत्ती मंत्री ते देखील आहेत, त्यामुळे त्यासाठी ते पंढरपुरात दाखल झालेले आहेत. पण नक्कीच नाशिक ही त्यांची प्राथमिकता आहेच. त्यामुळे गिरीश भाऊ असतील आपले किंवा सन्माननीय मुख्यमंत्री असतील, त्यांनीही तसे निर्देश दिलेले आहेत की नागरिकांनी सहकार्य करावे आणि सुरक्षित राहावं. खरं तर ताईसाहेब, आपलं नाशिकची तहान भागवणारं गंगापूर धरण 95% भरलेलं आहे आणि त्याच पाण्यावर खरं तर या सिंहस्थच्या परवान्या ज्या आहे पुढच्या वर्षीच्या त्या महत्वाच्या आहे. त्याबाबत पाणी कपातीचं किंवा पाण्याबाबतचं काय नियोजन जे आहे ते प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं? आम्ही कालच ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं होतं, जेव्हा आम्हाला दिसलं की एक 85% धरण भरलेलं होतं आणि आज सकाळपासून 93 ते 95% धरण भरलेलं आहे. त्यामुळे आता नाशिककरांची जी पाणी कपात आहे ती रद्द करण्यात आलेली आहे. तसे प्रशासनाचं नोटिफिकेशन देखील आपल्याला उपलब्ध होईल, पण आताच इथे मी जाहीर करते की पाणी कपात रद्द केली आहे. शेवटचा प्रश्न, खरं तर कुंभमेळ्याची कामं मोठ्या प्रमाणात सुरू आहे, मात्र या पावसामुळे जे आहे ती कामं कुठेतरी उशीर होत आहे. त्यामुळे काहीसा त्रास जो आहे तो नाशिककरांना खरं तर खड्ड्याबाबत असेल किंवा पाणी जे तुंबण्याची घटना नाशिक शहरामध्ये घडते याबाबत नाशिककरांना काय सांगाल, आणि प्रशासना स्तरावर याबाबत काय कारवाई सुरू आहे? प्रशासन स्तरावरती जिथे जिथे कामं सुरू आहेत, खरं तर जिथे खड्डे आहेत किंवा आता पाण्यामुळे आपल्याला दिसत नाहीये अशा ठिकाणी आम्ही आमचे जे सुरक्षा रक्षक आहे ते तैनात ठेवतोय. तरीही पाण्याकडे कोणी कृपया जाऊ नये आणि आपत्कालीन जर परिस्थिती आलीच किंवा जिथे खड्डे आहेत त्या ठिकाणी आम्ही सुरक्षिततेसाठी सगळ्यांना घेतलं आहे सोबत. आणि नागरिकांना मी विनंती करते की हा जो पाऊस आहे ह्याचा जोर कसा होतो त्यानुसार आपल्याला रस्त्यावरनं किंवा ह्याच्यावरनं 2 व्हीलरचा वापर कमी करावा आणि गरज असेल तरच आपण बाहेर पडावं. कारण होतं काय आहे की आपण सगळ्या ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती किंवा पूरजन्य परिस्थिती जर निर्माण झाली तर आपण तिथे लक्ष देणारच आहोत. पण आता आपण इथे बघत आहात की पूर पाहण्यासाठी
नागरिक इथे जमले आहेत, तर त्यांना देखील माझी विनंती असेल की पाहण्यासाठी म्हणून तुम्ही आला आहात, पण आपत्तीजनक काही घडलं तर त्यामध्ये धोका होईल असं सगळ्यांनी वागणं टाळलं पाहिजे. आणि जे काही कुंभाची कामं सुरू आहेत निश्चित त्याला दिरंगाई होते, पण मला असं वाटतं की एक साधं टेक्निकल गोष्ट अशी आहे की जेव्हा आपण रस्ते बनवतो तेव्हा त्याचं कॉम्पॅक्शन व्यवस्थित होण्यासाठी एक पाऊस जाऊ द्यायला लागतो, आणि हा जो पाऊस आहे त्याच्याने रस्ते अतिशय व्यवस्थित कॉम्पॅक्ट होतील आणि होणारा जो रस्ता आहे तो अतिशय मजबूत होईल. नक्कीच, खूप खूप धन्यवाद. खरं तर नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके आहेत आपल्या सोबत होत्या आणि प्रशासनाच्या वतीनं ते या ठिकाणी येऊन पाहणी देखील करत असताना जरी शहरामध्ये जी कामं सुरू आहे काहीसा त्रास जरी नाशिककरांना होत असला, मात्र येत्या काळात ही नाशिकची रस्ते जे आहे ते एकदम व्यवस्थित होतील आणि ह्याबाबतची संपूर्ण तयारी जी आहे ती प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेली आहे. जर असाच पाऊस जर पडत राहिला तर कदाचित उद्या शाळा ज्या आहेत त्या शहरातील मनपा हद्दीतील त्या बंद ठेवण्यात येईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नाशिक शहरातील जी पाणी कपात होती ती देखील आता पूर्णपणे रद्द करण्यात आल्याचं महापौर हिमगौरी आडके यांनी सांगितलेलं आहे. मी किरण नाईक, लोकमत.com साठी नाशिक.